हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश बी ग्लोबल. आज आपण इंग्रजी वाक्यांचे त्यांच्या स्ट्रक्चरनुसार क्लासिफिकेशन शिकणार आहोत. म्हणजेच अकॉर्डिंग टू स्ट्रक्चर त्यांचे टाईप, त्यांचे प्रकार शिकणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये क्लासिफिकेशन बाय पर्पज एक्सप्लेन केले आहे. तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा. आता बाय स्ट्रक्चर वाक्यांचे 4 टाईप होतात. कोणते कोणते? सिंपल सेंटेन्स, सेकंड कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स आणि कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आता हे वाक्यांचे प्रकार तुम्हाला बघायला किंवा लिहायला जरी अवघड दिसत असले तरी ते तितके अवघड नाहीत. त्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बारकाईने पहा, म्हणजे तुम्हाला याचा बेसिक कॉन्सेप्ट अगदी क्लिअर होऊन जाईल. आता वाक्यांचे प्रकार शिकण्यापूर्वी सगळ्यात आधी आपण क्लॉज म्हणजे काय ते पाहूया. तर क्लॉज म्हणजे काय? अ ग्रुप ऑफ वर्ड्स, म्हणजे शब्दांचा समूह दॅट हॅज अ सब्जेक्ट अँड अ वर्ब, की ज्यामध्ये एक सब्जेक्ट आणि एक वर्ब असतं. बरोबर. आता इथे पहा, समटाइम्स इट गिव्स कम्प्लीट मिनिंग. कधी कधी त्याचं पूर्ण मिनिंग लागत असतं. त्या जो क्लॉज असतो त्याचं पूर्ण मिनिंग लागत असतं, पूर्ण अर्थ लागत असतो, तर कधी कधी लागत नाही. आता एक्झाम्पल पहा म्हणजे लक्षात येईल. बर्ड्स फ्लाय. आता इथे पहा, हा जो क्लॉज आहे त्याच्यात एक सब्जेक्ट आहे, एक वर्ब आहे. बर्ड्स हे सब्जेक्ट आहे आणि फ्लाय वर्ब आहे. इथे काय? बर्ड्स फ्लाय, पक्षी उडतात. तर इथे कम्प्लीट थॉट आहे, कम्प्लीट एक आयडिया एक्सप्रेस केली की पक्षी उडतात, म्हणजे आपल्याला याचा अर्थ समजतोय. पण जे खालचा क्लॉज आहे याच्यात पहा, बिकॉज इट वॉज रेनिंग. इथे सब्जेक्ट आहे इट आणि वॉज रेनिंग हे वर्ब आहे. बरोबर. म्हणजे एक वर्ब आहे, एक सब्जेक्ट आहे. पण याचा अर्थ पूर्ण लागतोय का? बिकॉज इट वॉज रेनिंग, कारण पाऊस पडत होता. म्हणजे काय? हे अर्थपूर्ण वाटत नाही हा क्लॉज. म्हणजे क्लॉज कधी कधी अर्थपूर्ण असतात तर कधी कधी त्यांचा अर्थ लागत नाही, आणि याच्यानुसारच या क्लॉजचे 2 प्रकार होतात, 2 टाईप होतात. कोणते कोणते? इंडिपेंडंट क्लॉज आणि डिपेंडंट क्लॉज. आता बघा, यांच्या नावातच अर्थ आहे. इंडिपेंडंट क्लॉज म्हणजे काय? तर इट एक्सप्रेस अ कम्प्लीट थॉट, म्हणजे तो पूर्ण एक आयडिया, एक पूर्ण विचार याच्यातून मांडला जातो. आणि कॅन स्टँड अलोन ॲज अ सेंटेन्स, म्हणजे ह्या एक सेंटेन्स सुद्धा होऊ शकतो. हा जो इंडिपेंडंट क्लॉज आहे तो एक सेंटेन्स सुद्धा होऊ शकतो. बरोबर. आता इथे एक्झाम्पल पहा. इट रेन्ड, पाऊस पडला. याच्यामध्ये इट काय आहे? सब्जेक्ट आहे, आणि रेन्ड काय आहे? वर्ब आहे. बरोबर. एक सब्जेक्ट एक वर्ब, आणि याचा पूर्ण अर्थ लागत आहे पाऊस पडला. म्हणजे इथे काय बोलायचं आहे ते आपल्याला समजत आहे, आणि म्हणून याला इंडिपेंडंट क्लॉज बोलतात. याला मेन क्लॉज असं सुद्धा बोललं जातं. तर अजून एक्झाम्पल पहा. माय फ्रेंड्स लाफ्ड, माझे मित्र हसले. बरोबर. इथे पूर्ण थॉट व्यक्त होत आहे. आय वोक अप अर्ली, मी लवकर उठले. बरोबर. याच्यातून सुद्धा आपल्याला पूर्ण मिनिंग लागत आहे, म्हणून हे काय आहे? इंडिपेंडंट क्लॉजेस आहेत. ओके. आता नेक्स्ट, डिपेंडंट क्लॉज. आता याच्या नावातच याचा अर्थ आहे. डिपेंडंट म्हणजे काय? अवलंबून असणारा. इट डज नॉट एक्सप्रेस अ कम्प्लीट थॉट, म्हणजे याच्यातून पूर्ण अर्थ किंवा पूर्ण आयडिया व्यक्त होत नाही, म्हणून हा काय आहे? डिपेंडंट क्लॉज आहे. आता एक्झाम्पल पहा. इफ इट रेन्स, जर पाऊस पडला. पुढे काय? पुढे काहीच अर्थ लागत नाही ना. जर पाऊस पडला म्हणजे आपल्याला पुढे काय म्हणायचंय? हे कम्प्लीट सेंटेन्स किंवा याचा कम्प्लीट अर्थ लागत नाही. ओके. बिफोर द ट्रेन अराइव्ड, ट्रेन येण्यापूर्वी. काय? काहीच अर्थ लागत नाही पुढे. वेन आय वोक अप, मी जेव्हा उठले. म्हणजे याचा सुद्धा काहीच पूर्णपणे अर्थ लागत नाही, म्हणून हे डिपेंडंट क्लॉज आहेत. ओके. आता इथे एक एक्झाम्पल पहा. इफ इट रेन्स वी विल स्टे ॲट होम. आता इथे पहा, पूर्ण सेंटेन्स बनलं जात आहे. कसं? इफ इट रेन्स, जर पाऊस पडला. वी विल स्टे ॲट होम, आम्ही घरी राहू. बरोबर. म्हणजे जर पाऊस पडला तर आम्ही घरी राहू. म्हणजे हा जो क्लॉज आहे डिपेंडंट क्लॉज, त्याचं पूर्ण मिनिंग लागण्यासाठी त्याला दुसऱ्या अजून एका क्लॉजची गरज आहे. म्हणजे पुढे अजून काहीतरी पाहिजे, तेव्हा त्याचा कम्प्लीट अर्थ लागत असतो. आता तुम्हाला असा प्रश्न पडेल की बाबा हे जे क्लॉज आहेत त्याच्यामध्ये एक सब्जेक्ट आहे आणि वर्ब आहे, मग हे सेंटेन्स आहे का? तर नाही. हे क्लॉज म्हणजे प्रत्येक क्लॉज हे सेंटेन्स नाही होत. सेंटेन्स आणि क्लॉज मध्ये जो डिफरन्स आहे तो आपण पाहूया. द सेंटेन्स काय? सेंटेन्स ऑलवेज एक्सप्रेसेस अ कम्प्लीट थॉट, म्हणजे सेंटेन्स हे पूर्ण अर्थपूर्ण असतं, प्रत्येक वेळी
अर्थपूर्ण असतं, तसं क्लॉज हा प्रत्येक वेळी अर्थपूर्ण नसतो. कधी तो पूर्ण अर्थ सांगत असतो, कधी त्याचा पूर्णपणे अर्थ लागत नाही. हा त्यांच्यामध्ये फरक आहे. आणि प्रत्येक सेंटेन्समध्ये कमीत कमी एक क्लॉज तर नक्कीच असतो आणि एकापेक्षा जास्तही असू शकतात, पण कमीत कमी एक क्लॉज असतो. पण क्लॉज हा प्रत्येक वेळी सेंटेन्स नसतो. ओके, तर हा या क्लॉज आणि सेंटेन्स मधला डिफरन्स आहे. जरी क्लॉज मध्ये सब्जेक्ट आणि वर्ब असेल तरी सुद्धा प्रत्येक क्लॉज हा सेंटेन्स होऊ शकत नाही. ओके, पुढे वळूया टाइप्स ऑफ सेंटेन्सेसकडे. आता याच्यातला जो पहिला टाइप आहे तो सिंपल सेंटेन्सेस, म्हणजेच केवळ वाक्य. मराठी त्याला केवळ वाक्य म्हणतात किंवा साधं वाक्य असं सुद्धा बोललं जातं. आता इथे पण पहा, नावातच याचा अर्थ आहे. सिंपल म्हणजे साधं, म्हणजे याच्यामध्ये फार काही नसणार आहे. आता इथे पहा, सिंपल सेंटेन्स हॅज वन इंडिपेंडंट क्लॉज ओनली अँड इट एक्सप्रेसेस वन कम्प्लीट आयडिया. म्हणजे याच्यामध्ये एक सब्जेक्ट आणि एक वर्ब असतं, म्हणजेच एक इंडिपेंडंट क्लॉज असतो. आता याचं स्ट्रक्चर काय असतं? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, हे सिंपल स्ट्रक्चर असतं याचं. एक्झाम्पल्स पहा, आय लाईक मँगोज. आता इथे पहा, याच्यामध्ये आय एक सब्जेक्ट आहे आणि लाईक हे वर्ब आहे. एक सब्जेक्ट आणि एक वर्ब आहे. हा एक इंडिपेंडंट क्लॉज आहे आणि सिंपल सेंटेन्स मध्ये फक्त एकच इंडिपेंडंट क्लॉज असतो, तेव्हा ते सेंटेन्स सिंपल सेंटेन्स असतं. शी सिंग्स ब्युटिफुली, इथे सुद्धा एकच इंडिपेंडंट क्लॉज आहे. आय प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळतो. ओके, तर हे झाले सिंपल सेंटेन्सचे एक्झाम्पल. पुढे वळूया कंपाऊंड सेंटेन्सकडे. कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे मराठीत त्याला संयुक्त वाक्य म्हणतात. आता नावाप्रमाणेच याच्यात कंपाऊंड म्हणजे काहीतरी गोष्टी याच्यामध्ये जोडल्या गेलेल्या असणार, बरोबर. आता इथे पहा, इट हॅज 2 or more इंडिपेंडंट क्लॉजेस, म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त इंडिपेंडंट क्लॉज असतात याच्यामध्ये आणि ते 2 क्लॉज जॉईन बाय कोऑर्डिनेटिंग कंजक्शन, म्हणजे जे कोऑर्डिनेटिंग कंजक्शन्स असतात त्या कंजक्शनने ते 2 इंडिपेंडंट क्लॉज जॉईन केलेले असतात. ओके, आता कोऑर्डिनेटिंग कंजक्शन कोणते आहेत? इथे पहा, फॉर, अँड, नॉर, बट, ऑर, येट, सो. आता हे फॅनबॉईज अशा प्रकारे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, आता याचं स्ट्रक्चर पहा, इंडिपेंडंट क्लॉज प्लस कोऑर्डिनेटिंग कंजक्शन आणि प्लस इंडिपेंडंट क्लॉज, हे याचं स्ट्रक्चर आहे. ओके, आता खाली पहा, आता हे असं सुद्धा लिहिलं जातं, मध्ये सेमी कॉलन वापरून सुद्धा हे स्ट्रक्चर लिहिलं जाऊ शकतं. ओके, एक्झाम्पल पहा, आय वॉन्टेड टू प्ले अँड ही वॉन्टेड टू डान्स. मला खेळायचं होतं आणि त्याला नाचायचं होतं. ओके, आता हे दोन्ही बघा क्लॉज इंडिपेंडंट आहेत. कसे ते पहा, आय वॉन्टेड टू प्ले, मला खेळायचं होतं, म्हणजे आपल्याला कम्प्लीट थॉट इथे एक्सप्रेस होतोय की आपल्याला त्याचा पूर्ण अर्थ लागतोय की मला खेळायचं होतं. आणि सेकंड काय, ही वॉन्टेड टू डान्स, त्याला नाचायचं होतं, बरोबर. हे दोन्ही इंडिपेंडंट क्लॉज आहेत आणि हे अँड ह्या कोऑर्डिनेटिंग कंजक्शनने जोडले गेलेत, बरोबर. आता हे जे स्ट्रक्चर आहे ते मध्ये सेमीकॉलन, अँडच्या ऐवजी मध्ये सेमीकॉलन देऊन सुद्धा लिहिलं जाऊ शकतं. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल पहा, इट वॉज कोल्ड सो दे लीट अ फायर. आता इथे पहा, इट वॉज कोल्ड, थंडी होती. ओके, थंडी होती हे पूर्ण याचा मिनिंग लागतंय, म्हणजे हा इंडिपेंडंट क्लॉज आहे. पुढे दे लीट अ फायर, त्यांनी आग पेटवली, म्हणजे जाळ पेटवला, फायर पेटवला. ओके, म्हणजे याचा सुद्धा पूर्ण अर्थ लागतोय, हा सुद्धा इंडिपेंडंट क्लॉज आहे आणि ते दोन्ही इंडिपेंडंट क्लॉज कशाने, सो या कोऑर्डिनेटिंग कंजक्शनने जोडले गेले. पुढे एक्झाम्पल्स पहा, यू कॅन स्टे हिअर और यू कॅन गो होम. ओके, जे हे और या हे दोन्ही इंडिपेंडंट क्लॉजेस ऑरने जोडले गेले. ही डझंट लाईक टी नॉर डज ही ड्रिंक कॉफी, म्हणजे त्याला चहा आवडत नाही आणि तो कॉफी पित नाही. ओके, जे हे दोन्ही इंडिपेंडंट क्लॉजेस आहेत, एक सब्जेक्ट एक वर्ब आहे दोघांमध्ये पण, आणि यांचा वेगवेगळा पण पूर्ण अर्थ लागतो आणि ते या कंजक्शनने जॉईन केलेले आहेत. कंपाऊंड सेंटेन्सच्या बाबतीत अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. आता हे एक्झाम्पल पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आय लाईक टी अँड पीपल वेंट अवे,
म्हणजे मला चहा आवडतो आणि लोक निघून गेले. आता हे दोन्ही पण जे क्लॉज आहेत ते इंडिपेंडंट क्लॉज आहेत, बरोबर. पण जरी हे दोन्ही इंडिपेंडंट क्लॉज असले तरी सुद्धा ते एकमेकांशी काहीच संबंधित नाहीत, एकमेकांशी अजिबात कोऑर्डिनेट नाहीत, त्यामुळे हे कंपाऊंड सेंटेन्स नाही. ओके. आता इथे समजा आय लाईक टी अँड शी लाईक्स कॉफी असं असतं तर हे कंपाऊंड सेंटेन्स आहे. हे दोन्ही इंडिपेंडंट क्लॉजेस आहेत, आय लाईक टी अँड शी लाईक्स कॉफी, आणि एकमेकांशी संबंधित आहेत, बरोबर. म्हणजे मला चहा आवडतो आणि तिला कॉफी आवडते, म्हणजे यांच्यामध्ये संबंध आहे, ते दोन्ही क्लॉजेस एकमेकांना कोऑर्डिनेट करत आहेत, बरोबर. आणि अशा वेळेसच कंपाऊंड सेंटेन्स असतं. वरचं जे सेंटेन्स आहे ते कंपाऊंड सेंटेन्स बनवू शकत नाही, कारण ते जे दोन्ही क्लॉजेस आहेत ते एकमेकांशी अजिबात रिलेटेड नाहीत, संबंधित नाहीत. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढे पाहूया कॉम्प्लेक्स सेंटेन्स, म्हणजेच मराठीत त्याला मिश्र वाक्य असं बोललं जातं. इट हॅज वन इंडिपेंडंट क्लॉज, म्हणजे याच्यामध्ये एक इंडिपेंडंट क्लॉज असतो आणि एक किंवा एकापेक्षा जास्त डिपेंडंट क्लॉजेस असतात. डिपेंडंट क्लॉजेसला सबऑर्डिनेट क्लॉज असं सुद्धा बोललं जातं. आणि दे जॉईन बाय सबऑर्डिनेटिंग कंजक्शन्स ऑर रिलेटिव्ह प्रोनाउन्स, म्हणजे सबऑर्डिनेटिंग कंजक्शनने किंवा रिलेटिव्ह प्रोनाउनने ते दोन्ही जे क्लॉजेस असतात ते जॉईन केलेले असतात. ओके, स्ट्रक्चर पहा. इंडिपेंडंट क्लॉज प्लस सबऑर्डिनेटिंग कंजक्शन ऑर रिलेटिव्ह प्रोनाउन प्लस डिपेंडंट क्लॉज. आता ही ऑर्डर थोडी उलट सुद्धा असू शकते, म्हणजे पहिला डिपेंडंट क्लॉज सुद्धा असू शकतो. ओके, हे रिलेटिव्ह प्रोनाउन्स आहेत, याचा तुम्ही हवं तर स्क्रीनशॉट काढून घ्या तुमच्या माहितीसाठी. रिलेटिव्ह प्रोनाउन्स आणि हे सबऑर्डिनेटिंग कंजक्शन आहेत. ओके, तर हे रिलेटिव्ह प्रोनाउन आणि सबऑर्डिनेटिंग कंजक्शन हे वापरून कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनलं जातं. ओके, एक्झाम्पल्स पहा. वेट हिअर अंटिल आय कम बॅक, म्हणजे इथे थांब किंवा इथे वाट बघ जोपर्यंत मी परत येतो, बरोबर. म्हणजे हे जे वेट हिअर हा इंडिपेंडंट क्लॉज आहे आणि अंटिल कम बॅक हा डिपेंडंट क्लॉज आहे, आणि अंटिल हे सबऑर्डिनेटिंग कंजक्शन आहे, बरोबर. या सबऑर्डिनेटिंग कंजक्शनने हे दोन क्लॉज जॉईन केलेले आहेत. ही स्टेड होम बिकॉज ही वॉज इल. ही स्टेड होम म्हणजे तो घरी थांबला, हा इंडिपेंडंट क्लॉज आहे, आणि बिकॉज ही वॉज इल हा डिपेंडंट क्लॉज आहे. ओके, शी इज द गर्ल हू मेट मी यस्टरडे. शी इज द गर्ल हा इंडिपेंडंट क्लॉज आहे, बरोबर. आणि हू मेट मी यस्टरडे हा डिपेंडंट क्लॉज आहे, आणि हू हे काय आहे, रिलेटिव्ह प्रोनाउन आहे, आणि त्याने हा इंडिपेंडंट आणि डिपेंडंट हा क्लॉज जॉईन केला आहे. ओके, नेक्स्ट पाहूया कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस, म्हणजेच संयुक्त मिश्र वाक्य. तर ही नावाप्रमाणे संयुक्त मिश्र वाक्य आहे. थोडंसं याच्यामध्ये बारकाईने लक्ष देऊन बघायची गरज आहे. ओके, इट हॅज ॲट लिस्ट 2 इंडिपेंडंट क्लॉजेस, म्हणजे त्यांच्यामध्ये कमीत कमी त्या सेंटेन्समध्ये कमीत कमी 2 इंडिपेंडंट क्लॉज असतात आणि एक किंवा एकापेक्षा जास्त डिपेंडंट क्लॉज असतात, बरोबर. म्हणजे थोडक्यात हे कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्सचं कॉम्बिनेशन असतं. ओके, आता याचं स्ट्रक्चर बघा. इंडिपेंडंट क्लॉज प्लस कोऑर्डिनेटिंग कंजक्शन प्लस इंडिपेंडंट क्लॉज प्लस सबऑर्डिनेटिंग कंजक्शन प्लस डिपेंडंट क्लॉज, म्हणजे याच्यात 2 इंडिपेंडंट क्लॉज हे असायलाच पाहिजेत. ओके, आणि एक किंवा एकापेक्षा जास्त डिपेंडंट क्लॉज. आता एक्झाम्पल बघा. ही स्टडीड हार्ड अँड ही पास द एक्झाम अल्दो ही वॉज सिक. ही स्टडीड हार्ड हा एक इंडिपेंडंट क्लॉज आहे, त्याने खूप अभ्यास केला, बरोबर. अँड ही पास द एक्झाम आणि तो परीक्षा पास झाला, हा सुद्धा एक इंडिपेंडंट क्लॉज आहे. अल्दो ही वॉज सिक, जरी तो आजारी होता, हा एक डिपेंडंट क्लॉज आहे, जरी तो आजारी होता. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. आय वॉन्टेड टू प्ले, मला खेळायचं होतं. इंडिपेंडंट क्लॉज. बट, बट काय आहे, कोऑर्डिनेटिंग कंजक्शन. माय फ्रेंड वॉन्टेड टू रीड, माझ्या मित्राला वाचायचं होतं, हा सुद्धा इंडिपेंडंट क्लॉज आहे.
बिकॉज इट वॉज रेनिंग, कारण पाऊस पडत होता. हा डिपेंडंट क्लॉज आहे. ओके. पुढे शी कुक डिनर अँड हर ब्रदर सेट द टेबल. हे दोन्ही सुद्धा काय आहेत? इंडिपेंडंट क्लॉज आहेत आणि ते अँड या कोऑर्डिनेटिंग कंजक्शनने जॉईन केले. बिकॉज गेस्ट वेअर कमिंग, कारण पाहुणे येणार होते. बरोबर. म्हणजेच ऍटलिस्ट 2 इंडिपेंडंट क्लॉज या सेंटेन्स मध्ये असायला हवेत. ओके. हे झाले टाइप्स ऑफ सेंटेन्सेस अकॉर्डिंग टू देअर स्ट्रक्चर्स. ओके फ्रेंड्स, आय होप तुम्हाला क्लॉज आणि वाक्यांचे हे प्रकार अगदी क्लिअरली लक्षात आले असतील. आज मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू इच्छिते की तुमच्या घरात जर 6वी ते 12वी किंवा अगदी हायर एज्युकेशन घेणारी मुलं असली तर त्यांना हे ग्रामरचे व्हिडिओ नक्की दाखवा किंवा शेअर करा, कारण त्यांच्यासाठी हे व्हिडिओज ग्रामरचे खूप युजफुल ठरणार आहेत. आणि तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटतात ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.